सर्वांना नमस्कार. मराठी बालभारती इयत्ता चौथी या पाठ्यपुस्तकातील 8वा पाठ आहे माझ्या आठवणी. आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर वळूया स्वाध्यायाकडे. आम्हाला हे समजले. यात प्रश्न पहिला आहे, नावे लिहा. त्यातील अ आहे लता मंगेशकर यांचे पहिले गुरु. नाव लिहूया मास्टर दीनानाथ मंगेशकर. आ आहे लता मंगेशकर यांचे आवडते लेखक. नाव लिहूयात वि स खांडेकर व साने गुरुजी. ई आहे कोल्हापूर येथील लता मंगेशकर यांचे शेजारी बाबूराव पेंटर. प्रश्न दुसरा आहे का ते सांगा. पहिला आहे प्रश्न, लता मंगेशकर यांचे शालेय शिक्षण झाले नाही कारण. उत्तर लिहूयात लता मंगेशकर यांचे शालेय शिक्षण झाले नाही कारण त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि त्यांनी लहान वयातच गायन व अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. दुसरा प्रश्न आहे, बाबांनी वयाच्या 6व्या वर्षीच लता मंगेशकर यांच्या हाती तंबोरा दिला कारण. उत्तर लिहूयात बाबांनी वयाच्या 6व्या वर्षीच लता मंगेशकर यांच्या हाती तंबोरा दिला कारण त्यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती आणि त्यांच्यातील संगीताची प्रतिभा बाबांनी ओळखली होती. त्यातील तिसरा आहे, लता मंगेशकर या कोल्हापूर येथे स्थायिक झाल्या कारण. उत्तर लिहूयात लता मंगेशकर कोल्हापूर येथे स्थायिक झाल्या कारण त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना चित्रपटसृष्टीत काम करावे लागले आणि त्यानिमित्ताने त्यांचे कुटुंब कोल्हापूरला राहायला आले. प्रश्न तिसरा, लता मंगेशकर यांच्या जीवनातील घटनांचा क्रम पाठाच्या अनुषंगाने सुसंगतपणे सांगा व लिहा. लिहूयात उत्तर, लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे झाला. वयाच्या 6व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या हाती तंबोरा दिला आणि संगीताचे शिक्षण सुरू केले. वडिलांच्या अकाली निधनामुळे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या कोल्हापूर येथे स्थायिक झाल्या. त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटात गायन करून मोठे यश मिळवले. पुढे आहे विचार करा व सांगा. त्यातील पहिला आहे, परिस्थितीमुळे मी शिकले नाही पण तुम्ही शिका असे लता मंगेशकर आपल्या भावंडांना का म्हणत. उत्तर, परिस्थितीमुळे मला शालेय शिक्षण घेता आले नाही, त्यामुळे माझ्या भावंडांनी मात्र चांगले शिक्षण घ्यावे, मोठे व्हावे आणि आयुष्यात यशस्वी व्हावे अशी लता मंगेशकर यांची मनापासून इच्छा होती. म्हणून त्या भावंडांना मी शिकले नाही पण तुम्ही शिका असे म्हणत. पुढे आहे, आवडीच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी काय करायला हवे. उत्तर लिहूयात आवडीच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, नियमित सराव आणि चिकाटी आवश्यक असते. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून सातत्याने प्रयत्न करावेत. मोठ्यांचे मार्गदर्शन घ्यावे आणि आत्मविश्वास ठेवावा. अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. अशा प्रकारे मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आवडीच्या क्षेत्रात नक्की यश मिळते. चर्चा करू. यामध्ये आहे, लता मंगेशकर यांचे जीवन तुम्हाला कसे प्रेरणादायी वाटते याविषयी चर्चा करा. उत्तर लिहूयात लता मंगेशकर यांचे जीवन मला खूप प्रेरणादायी वाटते. त्यांनी अनेक अडचणींवर मात करून गायन क्षेत्रात मोठे यश मिळवले. परिस्थिती कठीण असतानाही त्यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आणि जगभर भारताचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या जीवनातून आपल्याला कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि ध्येयाप्रती निष्ठा ठेवण्याची प्रेरणा मिळते. पुढे आहे खेळूया शब्दांशी. त्यातील प्रश्न पहिला आहे, कोणते लिहा. जसे कविता लिहिणारे कवी, मग वाद्य वाजवणारे कोण, वादक. गाणे म्हणणारे गायक, लेख लिहिणारे लेखक, गाणे लिहिणारे गीतकार, नाटक लिहिणारे नाटककार, बातमी लिहिणारे वार्ताहर. त्यातील प्रश्न दुसरा आहे, एका शब्दाचे 2 अर्थ लिहून वाक्य तयार करा. शब्द आहे राग. रागाचे 2 अर्थ होतात, क्रोध आणि संगीताचा प्रकार. आता वाक्य लिहूयात रागवरून. वाक्य, माझी वही हरवल्यामुळे आईला राग आला म्हणजे क्रोध. आणि दुसरं वाक्य लिहूयात, लता मंगेशकर यांनी राग भैरवी मध्ये सुंदर गीत गायले. पुढे शब्द आहे अभंग. अभंगाचे 2 अर्थ आहेत, काव्य रचनेचा एक प्रकार आहे आणि अभंग म्हणजे अखंड. त्यात वाक्य लिहूयात, संतांचे अभंग आपण भक्तिभावाने गातो. आणि दुसरं वाक्य, भारताच्या स्वातंत्र्यावरील आपला विश्वास अभंग आहे. नंतर वर शब्द आहे, त्याचे 2 अर्थ, वरची दिशा आणि वर म्हणजे नवरा मुलगा. वाक्य लिहूयात,
पक्षी झाडाच्या वर बसला होता. आणि दुसरं वाक्य आहे, लग्नात वर वधूला सर्वांनी आशीर्वाद दिला. पुढे प्रश्न तिसरा आहे, खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पहिला आहे, पोरका होणे म्हणजे अनाथ होणे, आधार नसणे. वाक्य लिहूयात, वडिलांच्या निधनानंतर राम पोरका झाला. दुसरा आहे, हुरहुर वाटणे. अर्थ आहे, विरहामुळे अस्वस्थ वाटणे. वाक्य लिहूयात, मे महिन्याची सुट्टी लागल्यावर मित्रांपासून दूर जाताना मला हुरहुर वाटली. तिसरा आहे, आस्था वाटणे. अर्थ आपुलकी वाटणे. वाक्य, आईला आपल्या मुलांबद्दल खूप आस्था वाटते. पुढे आहे, लिहिते होऊया. यामध्ये माझा आवडता खेळ या विषयावर 8 ते 10 ओळीत माहिती लिहा. उत्तर लिहूयात, माझा आवडता खेळ क्रिकेट. क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे. मला रोज मित्रांसोबत क्रिकेट खेळायला खूप आवडते. या खेळामुळे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. क्रिकेट खेळताना संघभावना, शिस्त आणि सहकार्याची भावना वाढते. मला फलंदाजी करायला जास्त आवडते. सुट्टीच्या दिवशी आम्ही मैदानावर जाऊन क्रिकेट खेळतो. क्रिकेट खेळल्यामुळे मन प्रसन्न राहते आणि आत्मविश्वास वाढतो. भारताच्या अनेक खेळाडूंनी क्रिकेटमध्ये देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. मीही चांगला क्रिकेटपटू होण्यासाठी नियमित सराव करतो. तर अशा प्रकारे आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन स्वाध्यायासह आणि नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.